मराठीत नागपूरमध्ये आज नागपुरामध्ये ज्या पद्धतीनं दंगल उसळलेली आहे ती दंगल उसळवण्यात आली असा एक आरोप केला जातो। मला वाटला याचा त्या ठिकाणी निषेध करावा तितका थोडा। या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शांततेचं आवाहन त्या ठिकाणी केलेलं आहे। नितीन गडकरी साहेबांनी सुद्धा शांततेचं आवाहन केलेलं आहे। तथापि हा पूर्वनियोजित हल्ला किंवा दंगल उसळण्याचा प्रयत्न दिसतोय, अशा प्रकारचा आरोपही आमचे आमदार प्रवीण दटके यांनी केलेला आहे। आणि या संदर्भामध्ये अशा जर प्रवृत्ती नियोजितपणे जर दंगल करत असतील, कायदा सुव्यवस्था बिघडवत असतील, तर त्यांनाही माफ केलं जाणार नाही हेही स्पष्टपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आणि मला वाटतं तपशीलवार निवेदन ते आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये करणार असल्याचंही समजतं। मंत्री नितेश राणे आहेत ते सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत आहेत। कुठेतरी दोन समाजांमध्ये कुठेतरी तेढ निर्माण करतील अशी वक्तव्य केली जात आहेत। या सगळ्याचा परिपाक आहे का? नाही, उगाच कशाचं वड्याचं तेल वांग्यावर काढण्याची काहीच आवश्यकता नाही। वाद बोलणं आणि कृती करणं यात खूप फरक आहे। ते केवळ बोलले, परंतु या ठिकाणी कृती करून जर या ठिकाणी वाद किंवा अशा प्रकारचा दंगल होत असेल तर मला वाटतं त्याच्याशी ते जोडणं त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही। आणि त्याच्यामुळे जे काही त्यामध्ये लोक असतील त्यांच्यावर त्या ठिकाणी कठोर कारवाई व्हायला पाहिजे, ही सगळ्यांचीच, सर्व पक्षाची, सर्व नेत्यांची भूमिका आहे। हे ट्रान्सलेट करा ना मला। ज्या पद्धतीने औरंगजेबाच्या कबरीचं जे राजकारण होत आहे त्याचे पडसाद आता नुसते नागपुरात नाही तर इतर जिल्ह्यात देखील उमटू शकतात। संभाजीनगर किंवा जालनामध्ये आता छत्रपती महाराजांचा फोटो काढतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, अरुण खोतकरांनी तो दाखवला आणि शिवसेनेकडनं प्रामुख्याने आता मागणी केली जाणार आहे की ती कबरच या ठिकाणी नको, जनभावना लक्षात घेता ती कबर हटवा। मला वाटतं कबरीचं राजकारण होता कामा नये, त्याचबरोबर कबरीचं उदात्तीकरणही होता कामा नये। त्या ठिकाणी आमच्या शंभूराजांचा त्या ठिकाणी छळ अन्वनित करणाऱ्या त्या मुघल सम्राटाचा आम्हाला सोयरसुद्धा असायचं काहीच कारण नाही। आणि त्याच्यामुळे त्यांच्या छटा, त्यांचे जे काही या ठिकाणच्या गोष्टी आहेत त्या जर समूळ नष्ट होणार असतील तर त्याच्यात कोणाला दुःख वाटायचं कारण नाही, ते योग्यच आहे। शब्द उल्लट सर, हम जिस तरीके से देख रहे हैं कि नागपुर में हिंसा भड़की हुई, पुलिस कार्रवाई कर रही, क्या लगता है इसके पीछे कुछ साजिश हो सकती है पहले से? नहीं, इसके पीछे साजिश हो सकते है। अभी राज्य के मुख्यमंत्री स्वयं गृह मंत्री है, इसके बारे में वो निवेदन करने वाले हैं। तो वस्तुस्थिति क्या है, यह घटना कैसे घटी और इसके ऊपर क्या कार्रवाई उपाय योजना सरकार करेगी, इसकी सभी तफसीलवार बात माननीय मुख्यमंत्री महोदय रखेंगे। जिस तरीके से पत्थरबाजी हुई, गाड़ियां जलाई गई और ये कहीं ना कहीं पहले से ही कुछ ना कुछ साजिश रच के बैठे थे लोग। नहीं, मुझे लगता है इसके पीछे क्या है वो जल्दी बाहर आएगा और उसके ऊपर कठोर कार्रवाई होगी। माझं भाषण आहे।